महाराष्ट्रीयांची इथल्या राजकारणाने नुसता चिखल केला. सरकार शिवरायांचे पुतळे बांधतायत समुद्रात, त्यांची स्मारक पण आमच्या शिवरायांचे जे गड किल्ले आहेत, जो इतिहास आहे, ही आधी पहिल्यासारखी उभी करा. ही खरी स्मारक आहे, तो खरा इतिहास आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आम्ही अभिमानाने सांगू की हा आमचा राजा होता आणि हा त्याचा इतिहास होता. आज आमच्या महाराजांच्या महाराष्ट्रात आज मराठी माणूस, मराठी भाषा संकटात सापडली. आमच्याच महाराष्ट्रात येऊन, आमच्याच मुंबईत येऊन आम्हाला सांगताय हमको मराठी बोलना नहीं आता, नहीं आता तो क्या हुआ, नाहीये मग कानफाडीतच बसणार. मी निघालो होतो स्वराज्याच्या देवळात. आता येऊन पोचलो या राजकारणाच्या चिन्हावर. अविश्वास, अन्याय, ढोंग आणि खुशामत यावर उभारलेलं हे राजकारण केवळ दुर्दैवात. त्याच्या खुर्चीसाठी डोक्यात टोप्या घालून इफ्तार पार्टीच्या पंक्तीत बसायला यांना काहीच वाटत नाही. एक वेळ कबरीवर चादर चढवली, पण शिवरायांच्या पुतळ्याला कधी हार घालणार नाही. झेंडा काय कुठलाही चालेल, भगवा काय, हिरवा काय, कसलंही विजन नाही. दिवसाची रात्र करून नवनिर्माणाचा झेंडा घेऊन निघालो होतो मी. शेवटी माझ्याही नशिबी नैराश्यच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मं सृजाम्य. जे धर्मयुद्धात तटस्थ भूमिका घेतात ना, सगळे मारले जातात. गंगापुत्र भीष्म असो, गुरु द्रोणाचार्य असो, किंवा मग दानशूर कर्ण असो. तुम्ही जर धर्माची बाजू घेत नसाल ना, तुमचा विनाश अटळ आहे. अरे काय झालं? न्यायालयाला काय न्यायालय का? हो साहेब, आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसांसाठी हाच न्याय. इथेच न्याय मिळेल म्हणून हा सर्वसामान्य माणूस तुमच्यासोबत येतो. हाच आशावाद घेऊन आले. आशावाद? मतदान करता दुसऱ्यांना आणि मदतीला माझ्याकडे येता, हा कुठला न्याय? साहेब, मला नाही माहिती मी चुकीच आहे की बरोबर मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहिती आहे, जर नियतीने अडचणीत आणलं ना, तर तो परमेश्वर वरती बसलाय. पण या कडक सिस्टमने अडचणीत आणलं ना, तर शिवण त्यांच्यावरती बसलाय. मराठी अस्मितेचा मान. त्यामध्ये पावले आपसुकच शिवतीर्थावरती जातात. खरं सांगू ना, तुम्ही ना बाळासाहेबांची सावली आहे. या लहान थोरांच्या मनात दडलेली मराठी अस्मितेची पावली आहे. ठीक आहे, काय झालेलं सांग. साहेब, आमचं नवीनच लग्न झालं. संसारात मी सुखातच आलो होतो. आणि एक दिवस आपण घरात आहोत आणि ऐक, उत्तरपर्यंत असं काही नसतं. ही केवळ अंधश्रद्धा आहे. मी खोटं नाही म्हणत आहे. इथे सभा झाली होती त्यांची. माझ्या
विश्वास ठेवा, मी खोटं नाही म्हणत आहे. ना ऐक माझं काम कर. तुला स्वप्न पडलंय तुझा एकदा बायकांचं ना नवीनच लग्न झाले क्या तिला काय झालं तेच कळत नाही. ती आई अगं चहा घेऊन ये. आई, तुझी सून वगैरे कसं काय झालं सगळं ठीक आहे ना? अरे, मी सांगते. बोल नाही. एकदा माझी सून नाही, ती तर माझी लेक आहे ती. खरंच, अगदी 100% खरं बोलतेस तू. या जगातील प्रत्येक सुनेने आपल्या सासूला आई मानलं ना आणि प्रत्येक आईने सासूने आपल्या सुनेला मुलगी मानले ना तर कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि आपल्या देशाची शोकांतिका हीच आहे. चला, आई मला ना कामाला जायला उशीर होतोय, मी जातो. हो आई. लवकर ये. हो. सारखं नाही येतो मला. अगं, घरात एवढी सुंदर बायको असताना कोणत्या पुरुषाला कामाला जायला आवडेल का? का? मंडळी, अहो आमचं नवीनच लग्न. त्यातली माझी बायको एवढी सुंदर आहे. तर कोणत्या पुरुषाला कामाला जायला आवडेल? आता इथे लग्न झालेल्या पुरुषाची माझी व्यथा संपेल. बरं, चंद्राची चांदणी चंद्राची चांदणी जशी रडवंजली झाली, चंद्राची चांदणी जशी रडाटलेली राहिली, प्रीतीची मनमोही उभे स्वार्थ जगाची जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा तर तुझ्या प्रेमात पडलं. तू अशीच चालत येते दिसते. त्या पैंजनाचं कानाला स्पर्श करतो. खेळणं, स्पर्श करून गेलं माझ्या समोर माझे मित्र आहेत ते. असे मित्र वर्णामध्ये धाग्यासारखे असतात, पण मुलीच्या बाबतीत काही सांगता येत नाही बरे आपल्याला. त्यामुळे मी ठरवलं माझ्या पात्राला कोणताही शिकारी प्रेमाचा भाव आणला ना मी माझ्या आईला तुझ्या घरी जाऊन आपल्या लग्नाची बोलणी केली आणि या देवाची कृपा आपलं लग्न होऊन आम्ही सुखाचा संसार चालला. तुम्ही आलाच तो माझ्या लक्षात. आता संसाराचं गाठगाठ पुढे भेटत असताना अनेक प्रसंगांना सामोरे जात आता संसार आणि जीवनाचे तोडा आहे ना सुखाच्या मार्गाने कधीच कधी कधी दुःख भोगली तर आयुष्याचा अनुभव असतो सगळं. आपलं आयुष्य आहे ना या श्रीहरीच्या बासुरीसारखं आहे. आपले झोल आपला श्वास अगदी सुरात लावत असतो. एकदा का सुरात जुळले ना आयुष्य अगदी कसं कलरफुल रंगाचं उद्घाटन करतो. आता जसे त्या सिनेमातले हिरो आणि हिरोईन सारखं. पण आई, कलियुग आणि रोज हे प्रकार किती वाढत चालले. अगदी छोट्या छोट्या कारणावरून कधी कधी भांडणात ते कोर्टापर्यंत चाललो. आणि आपल्या कसं काही झालं का? एकटा बस ही गाठी करून माझी शेवटपर्यंत एकटा हा काळाचा कावळा आहे ना हा आपल्या आयुष्याच्या माथ्यावरती बसतो आणि दिवस रात्र आपलं वय पिट असतो आणि
बसतो आपण सारेजण जीवन जगतो आणि आज नव्हता आपलाही प्रवास त्या स्मशानभूमीवर अगं उरलेल्या आयुष्याचा अवशेष म्हणणं ना तुला विशेष म्हणून खरं बोलताय तुम्ही हो, अगदी खरं बोलताय तुम्ही. खरं बोलतोय. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. नवरा, साखर पण तुमच्या तोंडात. हे फक्त साखरच. अजून काय हवं? मला काय पाहिजे जे तुला चांगलंच ठाऊक आहे. काय गं त्रिशा? शाळेत निघाली आहेस? शाळा सुटल्यानंतर पहिल्यांदा मित्र आहे. प्रॅक्टिस करून जर खेळलं तर होतंय. किंवा आम्ही हो. असे मोबाईल टाकण्याचे अनेक शब्द दिले असते. पण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि त्यांच्यासोबत मुळीच जायचं नाही. जर तुमच्या गालाला हाताने स्पर्श केला ना तर तो स्पर्श चांगला समजायचा. किंवा कपडे खाली जात असेल ना तर तो स्पर्श चुकीचा आहे. त्या माणसापासून तुला धोका आहे. आणि असं जर काही तुमच्या सोबत होत असेल ना तर संयमाने स्वतःवरचा विश्वास कमजोर न करता छत्रपती शिवाजी समोर आला आणि त्या तळधावाच्या डोळ्यात आपल्या हाताचे दोन पट्टे मार घालून निघाला. आणि त्याच्या अशा ठिकाणी हात पाहिजे ना तू जागचे चांगले खाली पडला पाहिजे. सगळा प्रकार जवळच्या पोलिस जाऊन सांगायचा. छोटी शाळेतली मुलगी आली होती. ती सुद्धा मला काहीतरी सांगत होती. तिच्यासोबत काहीतरी घडलंय. ती मुलगी होय छोटी मुलगी इथे येते आता. होती आता इथे मुलगी नाही छोटी मुलगी. अगं एकता अगं तू भांडावर ये बघू आधी. ते छोटी मुलगी बस तुला कोणीच नाही. भांडावर ये आधी. चल बरं आपण आज जाऊया. तुला खास जाऊया. चल आधी. हो आले. आले तुमचे बंधुराज. संत्र्याचा भाव वाढलेला दिसतोय रे. विचारतो तुला किती वेळा सांगितलं धक्का मारत जाऊ नको म्हणून मला. जा मधुर मॅडमला जाऊ दे. काय झालंय? आपण जाऊ दे बोलतो ना म्हणून या हरामखोरांना मार करायला लागलाय. त्यांचा मार तर वेळ जिंकवला पाहिजे. काय म्हणता तुम्ही? मला भीती वाटवायचं नको करू. मला भीती वाटते. वाचवा कुणीतरी वाचवा. कुणीतरी वाचवा. वाचवा. काय अवस्था करून ठेवली आमच्या स्वराज्यात. आमच्या स्वराज्यात आमच्याच आई घरी सुरक्षित आहे. मासाहेबांच्या आमच्या या स्वराज्याला जर गाल बोट लागलं तर तिला टिकला तर आम्ही आमच्या कित्येक वेळाने रक्त सांडले या स्वराज्याची उंची बुलंद करण्यासाठी आणि त्या स्वराज्यात किंमत पडली आहे. आमच्या काळात देखील असतील तिला नावाला काही पैसा करून टाकले. न्याय द्या आम्हाला न्याय द्या. काय एक बाब आपल्या जिल्ह्यात ग्राहकाला घेऊन आपल्या जन्मोदर बसला होता.
विचारलं झालं बाबा काय झाले. बाबा म्हणाले माझी पोर नदीवर काळी भरायला गेली असता तिला पळवली पाठवली तो राजा गावचा पाटील बाबाजी पिकाची गुजर आम्ही तातडीने आधी तो जसा असेल तसा त्याला घेऊन ये. तो जसा आला तसा त्याने आपले गुरु कर्म सांगण्यास सुरुवात केली. त्याला मी विचारतो अरे कुठे उभा आहे तुला समोर बोलतोय तुला जरा तरी पाहिजे. तेव्हा तो म्हणाला आम्हाला कोणाचे नाही आम्ही ते ह्या म्हणजे तर पोशिंदा आहोत. हेच एक तळ पाहिजे तर मस्तकात आम्ही त्याला काकडीने शिक्षक पात्र ठरवले. सर्वप्रथम रैतला तुझ्या कमावण्याची त्याला पुण्यातच ठेवला. दिवस रात्र वशी ठेवला. म्हणून दररोज सकाळ पैसे ठेवले जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्या कोट्यावर भूमिका आली पाहिजे. माथ्यापासून दोन्ही हात कमरेपासून दोन्ही पाय कलम करून त्याचा चौरंग त्याला सांगितला. शब्द स्वराज्यात बलात्कार या मराठी मातीत मोठमोठ्या गणरागीचा जन्म झाला. कुठच्याही आणली होते मासाहेब विचारून या स्वराज्याचा शिवकन्या सज्जना आणि स्वतःच माणूस डोक्याच्या सुखाचा लढा. येणाऱ्या जाणाऱ्या आई बहिणींकडे असं वाईट नसलेलं बघा. त्यांच्यावर असले कमेंट्स पास करता आणि स्वतःला शिव फक्त समजता. लाजा कशा वाटत नाही तरी तुम्हाला खबरदार जर परत महाराष्ट्राच्या बदनाम केला तर. अरे मनात नम्रता आणि आचरणात सहनशीलता असणारा खरा शिव होतो. मला शिकवणार आवाज नाही चढवायचा. परत जर असली कमेंट्स पास केलास ना तर काय करशील तू काय करशील काय करेल. तर काय करू शकते. तू बरोबर बोलला ना. तर काय करू शकते. तर काय करू शकते. मी काय करणार. मी तर आपला नारी. काय ग हा तूच आपण मुली फक्त फोन मध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढणार आणि काय करते इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर ते अपलोड करणार. आणि तूच आपल्याला काय करायचंय असं म्हणून मान खाली घालून चालत राहणार. बरोबर ना. काय ग बरोबर ना. निसर्गाने बोललेल्या या बहरलेल्या सृष्टीत सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणजे हा माणूस ज्याच्या मनात श्रद्धा आणि प्रेमाचे अगदी झाले वाटत. तोच हा मनुष्य. पण सुख समृद्धीच्या झोट्यात अडकलेला प्रगतीच्या हव्यासाने झपाटलेल्या या माणसाला समाधान आणि आनंद याचा मात्र विसर पडायला लागला. पूर्वी ना कसं जेवणाच्या पंक्तीला एकत्र बसण्याची मज्जाच काय वेगळी होती. रात्री जेवणाच्या ताटातला घासातला घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजारच्यांना घेऊन जाणारी मुलगी स्वतः कुठेतरी हरवताना दिसते. गणितात माणूस तरबेज झाला. पण नात्यांचा ताळमेळ काही त्याला साधताच आला नाही. पूर्वी कसं सगळे एकत्र गुन्हा
माफ करू? अरे काय बोललास? माफ करू? अरे हरामखोरानो, तुम्हाला तर पोलिसांच्या हवाली गेलं पाहिजे. ताई थांब. हे बघ, असे खूप नसणारे साप दिसते. त्यांना मुंगी बांधून नाचवण्याच्या सवय तुझ्या मनात आली. आपण फक्त लढायचं. शब्दात मावशी तुझे मित्र आहेस. तेज पाहुणे तुझे वाट बदल दिलं वाट. झालीस ना गं तू कधी स्वराज्याची जाऊ. जुगारलेस सारे बंद तूच न राणी लक्ष्मीबाई. मुकेल्या बाळाची ती तूच ना गणपती. सोडून साखर भेटले जे मुके तू कराल. तूच दुर्गा तूच अंबा नवदुर्गाची नगर. तुझ्या पावली शरणागती झाले अशीच तू रंगरागिनी अशीच तू रंगरागिनी. अरे तुमच्या अशा वागण्यामुळे आम्हाला लेकींना गुन्हेगार पडणं चौकीचं झालं रे. प्रवासात तो पदर सांभाळा, ती ओढणी सांभाळा. का आता तुमच्या या पिसाचलेल्या नजरा चुकवण्यासाठी. समाजात एकीकडे स्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो, पण दुसरीकडे त्या स्त्रीला असं वाईट नजरेने बघितलं जातं. रोज तिच्यावर बलात्कार केले जातात. तुमच्यासारख्या नराधमांमुळे सातच परिणाम होते रे. सांगा ना कसं परिवर्तन घडणार आहे आपल्या समाजात. सांगा ना. अगदी खरं बोललीस बघ तू. अरे स्त्री म्हणजे परमेश्वराने आपल्या साखर सोन्याच्या वेळी टाकलेला श्वास. कन्या पत्नी माता मुलगी या रूपाची रूपरेषा. तिच्या कुशीतून उद्याचं विश्व जन्माला येतं. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वाढवते. तळहाताचा पडदा करते, नेत्राचे दिव्य करते. 32 धारा सुराचे दूध पाजते. आणि त्याच आई समान स्त्रीची दशा. ड्रेस चेंज करून आले सेम आता. मुलांना काही सांगताच येत नाही. बाबा प्रेम दाखवतात. पुण्यात
हे वरती करा. काय सॉरी? काय सॉरी? अरे प्रेमात पडणं सोपं असतं. पण ते प्रेम शेवटपर्यंत निभावणं खूप कठीण असतं रे. आपल्याला एखादी व्यक्ती आवडली. त्याला प्रेम नाही वाटत. पण शेवटपर्यंत तीच व्यक्ती आवडतात. याला खरं प्रेम म्हणतात. कुठं राहतो प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं. एवढं लवकर करा. तसं माझं पण एक स्वप्न आहे. नॉनव्हेज माझं या आयुष्याच्या प्रवासात जाऊन काल किती वाजले मला 11 वाजले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुखात दुःखात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझी साथ देणारा असावा. पुढे हे प्रेमाचं नातं विश्वासाच्या ब्रह्मगाठीत घट्ट बांधलं जावं. आणि हे स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं ना, तेव्हा संपूर्ण जग जिंकल्यासारखी feeling येते. पण हा आपल्या सगळ्यांसाठी नशिबात नसतो. काहींचं प्रेम टिकतं, पण काहींच्या आयुष्याची पार रांगोळी होते या प्रेमात. सांग ना, आपलं तसं काही नाही ना घडत? आपली love story पूर्ण होईल ना? सांग ना, तुम्हाला नाही तर सोडून जाणार. सांग ना. आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात. त्यात आपण ओघळीत पाणी तर करू शकतो. अगं आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं ना, त्याला आयुष्य म्हणतात. आता तूच ठरव, तुला हे आयुष्य कसं जगायचं. अरे काय विचार करतेस? सगळं काय होईल की. नको एवढा विचार करूस. प्रेमाच्या रक्ताचं जेव्हा वटवृक्षात रूपांतर होतं, तेव्हा त्याला मुळापासून ओरबाडून, त्याच्या फांद्यांवर दुःखाचे घाव घालून, अक्षरशः त्याला लुळा पांगळा करून सोडून मोकळी होतात ती मुलं. मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी पाहिलंय रे. काही मुली सोडून देतात, पण काही मुली स्वतःचं आयुष्य संपूर्ण आयुष्याची वाट लावून घेतात. जेव्हा एखाद्या मुलीचं हृदय तुटतं ना, तेव्हा तिच्या डोळ्यांपेक्षा जास्त मन रडतं रे. या जगात ना भीक मागायला लावणारी आणि गुडघे टेकायला लावणारी एकमेव गोष्ट म्हणजे खरं प्रेम. असं काही होणार नाही. विश्वास ठेवू माझ्यावरती. मी खरंच तुझ्यावरती प्रेम करते. माझं प्रेम त्या उमेदीचे पहिल्यापासून तुझ्या खोलीत राहिलं. नको विचार करू एवढा. खरंच साखर म्हणून तुझ्या तोंडात. आधार देणारा हात रिकामी असला तरी चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणाराच असला पाहिजे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कधीच काहीच चुकीचं नाही करणार. बस फक्त आपल्या या स्वप्नांच्या आकारात एवढे दुःखाची बाजू एवढीच प्रार्थना आहे या देवाकडे. जेव्हा एकटेपणा वाटेल ना, निवांत बसायला एकमेकांसोबत थोडा वेळ घालवायचा. तुला किती वेळा सांगितलंय ही असली खेळ नको करूस. काय झालंय यार तुझं? दिवस रात्र फक्त दारू दारू दारू. मी एकटी कमवते, आपल्या घराचं रेंट भरते. तू काय करतोस? ती दमू आणते इकडे. तुझ्या नाव बोला का? बोलून हात नाही लागले? तू जो गेला काय? काय करू मी? अरे मी पागल आहे का तुझ्यासोबत यायला? अरे होतोय माझा. नाही करायचं हे सगळं तू. आणि मला काय बोलतोस? तू दिवस रात्र त्या नजरासोबत बोलू शकतोस. तिला फिरायला मुझसे उसका नाम ले लेगा? तेरे मुंह से उसका नाम अच्छा नहीं लगता है तो जो चाहिए मैं करूं. अरे तेरा देव को पूजा होगा तेरे घर में. तेरे घर में नहीं माझ्या चाहिए. धर्मावरून मला काय बोलायचं नाही. कळलं? आणि ती दारूवाले आणि इकडे. तिथे सगळी वाट लावेल. अभी तूने नहीं देखी. दुधासारखं
करपून जातं. माझं पण तसंच झालंय. प्रेम समजलं केलं काय? ना मी, दूधासारखं असं. भोगण्यात आई त्याची शिक्षा. स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. या वाक्यावर खूप माज होता ना मला. पण आता तो उतरलाय. नाही बाबा, मी जाऊ शकत. नाही या समाजाच्या विरोधात जाऊ शकत. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे माझे आई बाबा. त्याच्याकडे कुठल्या तोंडाने माफी मागू मी? कबड कष्ट करून रक्ताचं पाणी करणारा माझा बाबा. त्याला आयुष्यभरासाठी दुःखाचा सामना करून आली मी. माझ्या स्वप्नांच्या दुनियेत. प्रत्येक वडिलांचं एक स्वप्न असतं, कन्यादानाचं. पण मी तेही त्याच्याकडून हिरावून घेतलं. अरे अशी कशी दिसते या माझी मुलगी? बाबा, बाबा चुकलं माझं, मला माफ करा. मला यायचंय तुमच्याकडे, मला यायचंय तुमच्याकडे. आता कळतंय. आई बाबा कधी चुकीचे नसतात. ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात. पण आपण या प्रेमाच्या इतक्या आहारी गेलेलो असतो की प्रेमाची आंधळी पेटी डोळ्यांवर इतकी घट्ट बांधलेली असते की आपण पार त्या प्रेमाच्या प्रवाहात बुडून जातो. प्रेम झालं ना की जग कसं एकदम वेगळंच वाटायला लागतं. आतापर्यंत ब्लॅकआउट असणारी ही दुनिया अगदी कशी कलरफुल, रंगीबेरंगी वाटू लागते. सगळी नाती कशी एकदम उलटी-पालटी वाटायला लागतात ना. संपूर्ण जग आपल्या प्रेमवीराच्या आतच सामावलंय असा भास होऊ लागतो. अहो, काल परवा ज्याच्याशी साधी ओळख सुद्धा नव्हती, तो कसा जीवनाचा कैवारी वाटतो. पण आपलं सर्वस्व असणारे आपले आई-वडील हे मात्र खऱ्या जीवनाचे बळी घालतात. आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे समजेपर्यंत ना बाळाची वाळू सरकून गेलेली असते. महाभारताच्या काळापासून ते आतापर्यंत स्त्रियांची अवस्था काही वेगळी नाहीये. तिला स्वतःच्या स्वार्थासाठीच वापर केला गेलाय. तिच्या अंतःकरणात विषाची ओझी वाहत आले. तिचं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे की नाही? आई म्हणून मुलांची अपेक्षा, पत्नी म्हणून पतीची अपेक्षा, कुटुंबाची, समाजाची, नातेवाईकांची अपेक्षा, फक्त अपेक्षा. सगळ्यांच्या अपेक्षा सांभाळता स्वतःचं अस्तित्व मात्र गमावून बसले मी. पण आता बस. आता वेळ आली अन्यायावर प्रहार करण्याची आणि या जगाला ओरडून सांगायची. ड्रामात टाकायचे. वेळाने ड्रामात टाकायचे. त्याला एक सत्यवाची सांगू.
केलंस? मैंने नहीं बोला था मेरे साथ आने के लिए, मैंने नहीं बोला था, इतना याद रख. माझ्या प्रेमाला बदनाम केलंस रे तू. माझ्या आयुष्याची राख रांगोळ केलीस, मला तर वाऱ्याला सोडून दिलंस. माझ्या प्रेमाचा अपमान केलास तू. निर्लज्ज, हलकट. तुझी लायकी नाही म्हणून. काय तू माझी करतेस? ही घटना आठवली ना की आजही बदलाची आग निर्माण होते. खरं प्रेम करतो ना, तुझं माझं डेबिट काढून पण ते हरामखोरांना काय वाटतं? शरीराचे 35 तुकडे करायचे, जंगलात फेकायचे, त्याची विल्हेवाट लावायची. पण त्याच्या पापाची शिक्षा मिळणार नाही. अरे मनुष्याला ज्याच्या त्याच्या जन्माचे भोग याच जन्मात भोगावे लागतात. आणि एक दिवस तो नरकात देखील मृत्यूच्या सगळ्या रक्ताने माखलेला असेल. याच क्षणाची मी वाट पाहते. नियतीचा खेळ निराळा आहे. त्यात कोणाची सुटका नाही. हे काळजाला असतं. हे काळजात शिरतं. डोळे आपलं सोबत असतात. आणि यावर सुखाचं असतं. सोने गाडीवर रेंगाळतं. बघता बघता उडून जातं. एखादा वाईट त्रास समजून विसरून जायला घटना. विसरून जाऊ? अगं काय बोलतेस? एकदा तू विसरून जाऊ. ही इतकी भयानक गोष्ट विसरून जाऊ. ही विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे ना. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय बोलतेस तू? कळतंय का तुला? ही गोष्ट विसरण्यासारखी अजिबात नाही आहे. तो भटका होतो पण जिवंत आहे. आणि ही सरकार त्याला अजूनही पोहोचते. त्याला जोपर्यंत मृत्यू झाल्याची शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत ही बदलाची आग शांत नाही होणार आहे. मला बदला पाहिजे. मला न्याय पाहिजे. मला बदला पाहिजे. मला न्याय पाहिजे. मला न्याय पाहिजे. मला शांत हो. मला शांत हो. शांत हो. शांत हो. अशा प्रकारे घटना घडली. जे घडलं ते दुर्दैवच आहे. आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं. पण मला ठाऊक आहे तुम्ही इथेच आहात माझ्या आजूबाजूला. आज कळू दे सगळ्यांना तुमची खरी नावं आणि सांगा मी काय करू शकतो तुमच्यासाठी. मी तीच आहे जिला अल्ताफ नावाच्या हरामखोराने प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तिला दिल्लीला नेऊन तिच्या विरोधात षडयंत्र रचून तिला मारलं. तिच्या शरीराचे 35 तुकडे करून फ्रीज मध्ये भरले आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जंगलात नेऊन फेकले. मी तीच आहे श्रद्धा. मी तीच आहे ज्यांनी मंदिरात एकटी बाई बघून तिला सहानुभूती दाखवून त्या मंदिरातील पुजाराने माझ्यावर सामूहिक बलात्कार केला आणि मला मारून टाकले. हीच मी निलिमा. मी तीच आहे तिला दिल्लीमध्ये चाकूने वार करून तिची हत्या केली. हीच मी साक्षी. मी तीच आहे तिला सुळा पाहण्यासाठी आलेले पाहुणे तिला किती देणार हे विचारतात. आणि तुला का द्यायचं हे मला कुठे ना कुठे रुजली पाहिजे. मी माझ्या आईवडिलांना सिंहासन नाही बघू शकत म्हणून मी आत्महत्या
न्याय द्या म्हणून बोलायचं. आज स्त्रीला निर्वस्त्र करून तिच्यावर बलात्कार करून तिची खिंड काढली जाते आणि आम्ही अजूनही न्याय मागतोच आहोत. या आजूबाजूला अशा घटना घडतात, आपण रोज बघतो, ऐकतो, तात्पुरते रिॲक्ट थोडे सोडून देतो. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. माझ्या तमाम माता भगिनींना एक कळकळीची विनंती, तुमच्यावर अन्याय जर झाला ना तर त्यावर आवाज उठवायला शिका. मग तो अन्याय छोटा असो किंवा मोठा असो, आवाज उठवणं गरजेचं. हा, याला फक्त पुरुष वर्ग जबाबदार नाही आहे, संपूर्ण समाज वर्ग जबाबदार आहे. त्याने स्त्री वर्गाला गृहीतच धरलं. वेळ आली आहे मनातल्या देवाला जाग करण्याची. तर आपल्या महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे माझे बांधव जे आहेत, शेतकरी बांधव, त्यांनाही न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. संपूर्ण समाजाला न्याय मिळवून देणं कर्तव्य आहे आणि तुम्ही मिळवून देणार. माझ्या परीने प्रयत्न करीनच नवीन कायदा घेऊन येण्याचा. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.